क्रीडा भारती छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने क्रीडा भारती स्थापना दिन व श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला। महोत्सवाअंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। क्रीडा भारती चिकलठाणा जिल्ह्याच्या वतीने आयोजित तलवारबाजी स्पर्धेद्वारे मुख्य उद्घाटन सोहळा पार पडला। या सोहळ्याचं उद्घाटन देवगिरी प्रांत अध्यक्ष पंकज भारसाकळे यांच्या हस्ते झालं। छत्रपती संभाजीनगर विभागाचे अध्यक्ष नवीन वागडिया हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी विभाग उपाध्यक्ष डी.आर. खैरनार पाटील, मंत्री विनायक राऊत, चिकलठाणा जिल्हा अध्यक्ष दिनेश वंजारे, वाळूज जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रताप कलावंत व सिल्लोड जिल्हा अध्यक्ष आशिष कान्हेड यांची प्रमुख उपस्थिती होती। तलवारबाजी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर सागर मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतला। मुख्याध्यापिका छाया पानसे, डॉक्टर श्रीनिवास मोतीयेळे, डॉक्टर रोहित गाडेकर पाटील, मैथिली मुंजे, विजय भंडारी, हर्षदा वडते आदींचा सक्रिय सहभाग होता। या स्पर्धांना सुमारे 150 खेळाडू व क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विद्यार्थ्यांमध्ये तलवारबाजी सारख्या कौशल्यपूर्ण क्रीडेची आवड निर्माण करणं तसेच शारीरिक तंदुरुस्ती, एकाग्रता व आत्मसंरक्षणाची भावना विकसित करणं हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं। सिल्लोड जिल्ह्याच्या वतीने आडगाव बुद्रुक येथील मल्हारराव होळकर प्राथमिक आश्रम शाळेत कबड्डी स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत मुलांचे 5 संघ व मुलींचे 3 संघ सहभागी झाले होते। मुलांच्या गटात देवगिरी वॉरियर संघ विजेता तर सूर्यपुत्र 11 संघ उपविजेता ठरला। मुलींच्या गटात अहिल्या 11 संघ विजेता तर जिजाऊ टायगर संघ उपविजेता ठरला। सर्व सहभागी खेळाडूंना टी शर्ट देण्यात आले। स्पर्धेच्या आयोजनासाठी विभाग मंत्री विनायक राऊत, पुरुषोत्तम खटके व बंडू कचकुरे यांनी विशेष परिश्रम घेतले। खडकी जिल्ह्याच्या वतीने समर्थनगर येथील शिवराम जिम्नॅस्टिक सेंटरमध्ये जिम्नॅस्टिक स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत एकूण 65 स्पर्धकांनी विविध वयोगटांमध्ये सहभाग नोंदवला। तसेच हिमायतबाग येथील एमपीपी स्पोर्ट्स पार्क येथे कराटे स्पर्धा पार पडल्या असून त्यामध्ये 65 ते 66 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। विविध गटातील विजेत्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदके पटकावली। या उपक्रमाचं नियोजन महेंद्र रंगारी यांनी केलं। जिम्नॅस्टिक व कराटे स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा भारती खडकी जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संकर्षण जोशी व मंत्री ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले। वैजापूर जिल्ह्याच्या वतीने वेरूळ येथील समंत भद्र विद्या मंदिर येथे खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत 6 मुलांचे व 4 मुलींचे संघ सहभागी झाले होते। स्पर्धेचं उद्घाटन सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर उपस्थित होते। या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक आशिष कान्हेड यांनी विशेष परिश्रम घेतले। एकूणच क्रीडा भारतीच्या या क्रीडा महोत्सवामुळे ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली असून क्रीडा संस्कृती बळकट होण्यास मोठी मदत होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।